राज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोध श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ बावन्ना श्री वैद्य वसव मुक्ता वैद्य. प्रकरण 24. आत्मरूपाचा त्रिपुटीरहित परमानंद. हा संसार मिथ्या आहे, मायामय आहे. याला अनेक दृष्टांत देऊन त्याचे मिथ्यत्व सिद्ध करून दाखवले आहे. जीवाला 3 स्वप्न दिसतात असे सांगून ती जागृती आणि जागृतीत दिसणारे जगत झोप स्वप्नरूपी या 2 स्वप्नांच्या ओळीतच घातले आहेत. अर्थात जागृतीत दिसणारे जग हेही एक स्वप्नच आहे. जनक राजाने झोपेत एक स्वप्न पाहिले. त्या स्वप्नात एक मोठे राज्य, प्रजा, राजवाडा इत्यादी सर्व काही होते. जागे होऊन पाहिले तर येथेही राज्य, प्रजा इत्यादी होते. तेव्हा त्याने विचार केला की स्वप्नात पाहिलेले आणि जागृतीत दिसते त्यात काहीच फरक नाही. ते स्वप्न तेव्हाच खरे वाटत होते आणि हेही आत्ता खरेच वाटते. यातील खरोखरचे कोणते? ते खरे की हे खरे? असा शंकाकुल होऊन आपल्याकडे येणाऱ्या सर्व ऋषींना हाच प्रश्न करत असे. ते खरे की हे खरे? जनक राजाच्या या गूढ प्रश्नाचा अर्थच होत नसे. एकदा अष्टावक्र गुरु सभेत आले. तेव्हा त्यांनाही त्याने ते खरे की हे खरे असा प्रश्न विचारला. तेव्हा त्या ज्ञानी महापुरुषाने तेही खोटे आणि हेही खोटे असे मार्मिक उत्तर दिले. स्वप्नाचे लक्षण म्हणजे थोडा वेळ दिसून नंतर नाहीसे होणे हे होय. त्याचप्रमाणे हे जगही काही काल दिसते आणि नंतर नाहीसे होते. या विचार प्रणालीने जनक राजाच्या दृष्टांतानेही जग स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे हे सिद्ध झाले. आता साधकाने जगन्मिथ्यत्वाचा सिद्धांत जाणून घेतल्यानंतर काय करायला हवे? तर मिथ्या जगावरचे लक्ष काढून टाकून आपल्यातील सत्य आत्मस्वरूपामध्ये लक्ष केंद्रित करावे. हेच साधकांचे कर्तव्य आहे. पण बहुतेक सर्व लोक या खोट्या प्रपंचातच स्वतःला गुंतून राहतात. त्यालाच सत्य मानून सुखदुःख, चिंता इत्यादी जाळ्यात अडकतात. प्रत्येकाचे एक वेगवेगळे जग असते. त्यांचे शरीर जेथे असते तेच त्यांचे जग नसून ते सदैव निमग्न असलेले कल्पनाराज्यच त्यांचे खरे जग असते. अर्थात सर्वजण त्या आपापल्या कल्पनाराज्यातच वास्तव्य करतात. पण ज्या साधकाने सत्य जाणले आहे त्यांनी मात्र आपल्या प्रपंचाच्या भ्रमाने निर्माण केलेल्या त्या काल्पनिक जगाला दूर करून सत्य स्वरूपावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. साधकाने सत्यवस्तूवर अवलंबून असावे म्हणजे त्या आधारावरच राहावे हाच तो बोध होय. पण अनेक लोकांनी जगालाच आधार करून घेतलेले आहे. जगातील विषयांचा आधारानेच निश्चिंतपणा असे मानतात. त्यातील काही लोक मुले, पत्नी, आप्तेष्ट यांचाच आधार अशी कल्पना करतात. ते म्हणतात आम्हाला मुलं आहेत, आम्हाला कसली चिंता इत्यादी. बरं, आता आहे तसेच शेवटपर्यंत मुलांचा प्रेमभाव राहील याची खात्री आहे का? अवतीभोवतीची वास्तविक परिस्थिती पाहिली तर ही आशा निराशाच होणे जास्त शक्य आहे. काही लोक म्हणतात की बँकेत माझ्या नावावर बराच पैसा आहे हो, जाऊ दे, मला काय कमी. पण त्या बँकेतील पैशाचा आधार कोठपर्यंत? तू धडधाकट असेपर्यंतच. मुलांचा कारभार सुरू झाला किंवा तू आजारी पडून अंथरुणाला खिळलास की तुझ्याजवळ असलेले लोकच त्या साठवलेल्या पैशाचे मालक. बँकेतून पैसे आणणारे कोण? उरलेले पैसे तेथे जाऊन जमा करणारे कोण? काढलेल्या पैशातील त्यांना हवे तितके खर्च केले तर तू काय करू शकतोस? तात्पर्य आम्हाला काय सांगायचं आहे तर असत्य वस्तूंच्या आधारे सुखी होण्याचा प्रयत्न न करता सत्य वस्तूचा आश्रय घ्यावा. ती सद्वस्तू म्हणजे आपले निजस्वरूपच होय. तोच आपला सर्व आश्रय, आधार
त्यावरच प्रेम करायला हवे बाबा. याविषयी तुलसीदास म्हणतात, जैसो हेत हरामसो होत रामसे जोय, चल्यो जाय वैकुंठ को रोक न सके कोय. हे विषय हराम म्हणजे कृतघ्न आहेत. त्यांच्याजवळ कृतज्ञता अशी काहीही नाही पहा. तुम्ही किती कष्ट करून पैसे कमवता, खूप चिंता करून, घाम गाळून गाठोडे गोळा करता, पण एखादा चोर येऊन ते गाठोडे उचलून नेतो, तेव्हा तो पैसा माझ्या मालकाने अत्यंत कष्ट करून घेऊन मला मिळवले आहे, त्याला सोडून मी येणार नाही असे म्हणतो का? किंबहुना खुशीने तो त्या चोराबरोबर जातो. अशा पैशाला हराम असे का म्हणू नये? तुम्ही आक्षेप घ्याल की पैसा जड वस्तू आहे म्हणून तो तसे म्हणणार नाही. बरं बाबा, जड वस्तू म्हणत नाही, राहू दे. बुद्धी असणारे तरी कितपत कृतज्ञ आहेत. तुम्ही ज्यांच्यासाठी शरीर चंदनाप्रमाणे झिजवून रात्रंदिवस त्यांची चिंता करून होरपळून जातात, ती बुद्धिवंत मुलं तरी कृतज्ञ आहेत का? आपल्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या आई वडिलांना रोज उठल्याबरोबर नमस्कार करणारी मुलं किती आहेत? नमस्कार करणे सोडा, रोज उठल्यावर आई बाबाबरोबर भांडणारी मुलंच जास्त आहेत. कबीरदासांनी आपल्या दोह्यामध्ये जाणीव नसणाऱ्या या पदार्थ व्यक्तीवर जेवढे प्रेम करता तेवढे रामावर केले तर थेट तुम्ही मुक्ती सदनाला जाता बाबा, असा बोध केला आहे. तात्पर्य, बाह्य विषयच श्रेष्ठ आहेत, तेच आमचे आहेत, तेच आनंद देणारे आहेत, ही भ्रांती सोडून देऊन आरामरूप असणाऱ्या रामावर प्रेम करा आणि आत्म्याच्या महामौनरूप परमसमाधानाने राहा. तुम्ही सदैव मनात कल्पना करतच म्हणजे बोलतच असता. कल्पना म्हणजे आत चालत असलेल्या बोलण्याशिवाय अन्य नाही, अन्य काही नाही. पहा, तुम्ही अमुक एका ठिकाणी जायचे आहे असे तोंडाने म्हणता, असे समजूया. तुम्ही मोठ्याने प्रगटपणे शब्द उच्चारण्याआधी अमुक ठिकाणी जायचे आहे असे मनात म्हणून नंतर प्रगट बोलता. अर्थात कल्पना म्हणजे आतील बोलणेच होय. म्हणून तुम्ही रामाचे ध्यान करताना नुसते बाहेरचे बोलणे सोडून देऊन मनात बोलणे चालू ठेवले तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तर त्यावेळी म्हणजे ध्यानाच्या वेळी आतील कल्पनांचा त्याग करून शांत आनंद स्थितीत राहावे. कित्येक लोक मौन व्रत धरतात पण व्यवहार काही सोडत नाहीत. त्यांना काही सांगायचं, समजावून द्यायचं झालं तर वेगवेगळ्या खुणा कराव्या लागतात. त्यांना पाणी हवे असेल तर एक प्रकारची हाताने खून करून दाखवतील. बरं, पण चहा हवा असेल तर तळ हाताची बशी करून तोंडाला लावून दाखवतील. समजा त्यांना गरम पाणी हवे असेल तर त्याची खून ते कशी करून दाखवतील? आधी पाण्याची खून करून नंतर स्टोवला पंप करण्याची कृती करून तो चहा असे वाटू नये म्हणून पुन्हा पाण्याची खून करावी लागेल. एवढी सर्व कसरत करण्यापेक्षा सरळ गरम पाणी हवे असे 2 शब्दात सांगता आले असते ना. तात्पर्य, मौनाचा दिखाऊपणा काही उपयोगाचा नाही. साधकाने बाहेरच्या सर्व आशा, भ्रम, ममत्व सोडून देऊन कल्पनारहित मौन स्थितीत राहावे. त्रिपुटीने मिळणारा आनंद क्षणिक आहे. त्रिपुटी म्हणजे तीनपणा, ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान, भोक्ता, भोग्य, भोग इत्यादी. या त्रिपुटी माईक किंवा मिथ्या आहेत. ते ज्या आधारावर आहेत तो मूळ अनुभव मात्र खरा आहे. तोच खरा आपण मानतो. हे सत्यच अनुभवत म्हणजे त्रिपुटी रहित होऊन तो आपल्यातच प्रकट करून घेऊन राहायला हवे. हे सत्यच अनुभवत म्हणजेच त्रिपुटी रहित होऊन तो आपल्यातच प्रकट करून घेऊन राहायला हवे. सद्गुरुनाथ महाराज की जय.